Welcome student. Today we discuss the solve problem number 4. A fair die is thrown. Let x denote the number of factor of the number on the uppermost face. Factor of the number म्हणजे त्या नंबरचे काय करायचे आपल्याला फॅक्टर पडायचे uppermost face. Find the product distribution of x. ठीक आहे. आता म्हणा सोल्युशन. A fair die is thrown. Sample space काय तर 1 2 3 4 5 आणि 6. आता लेट x काय डिनोट करत आहे x विथ द काय सांगितलं आपलं x डिनोट द नंबर ऑफ फॅक्टर्स the number of factors of the number on the uppermost face. मग आता uppermost face वरती काय काय येणार आहे बघा. uppermost face वरती 1 येणार आहे, 2 येणार आहे, 3 येणार आहे, 4 येणार आहे, 5 येणार आहे, 6 येणार आहे. ठीक आहे. मग आता प्रत्येकाचे फॅक्टर सांगायचं आपल्याला. मग एक्स ऑफ 1 किती फॅक्टर आहेत 1 फॅक्टर आहे. एक्स ऑफ 2 याचे फॅक्टर किती 2 आहे. एक्स ऑफ 3 याचे फॅक्टर किती याचे पण 2 आहे. एक्स ऑफ 4 याचे फॅक्टर किती आहेत 1 आहे 2 आहे 4 आहे म्हणजे 3 फॅक्टर आहेत. एक्स ऑफ 5 याचे फॅक्टर परत 1 आणि 5 म्हणजे 2 आहे. आणि एक्स ऑफ 6 याचे फॅक्टर किती आहे बघा 1 येतो 2 येतो 3 येतो आणि स्वतः म्हणजे टोटल किती झाले 4 फॅक्टर. मग इथे खाली म्हणजे हेन्स एक्स टेक्स द व्हॅल्यू कोणकोणते व्हॅल्यू येणार 1 इन 2 इन 3 आणि 4 अशा प्रकारे एक्सचे व्हॅल्यू आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. मग आता प्रत्येकाची प्रॉपर्टी आपल्याला चेक करायची. न प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. तर थोडक्यात काय पी ऑफ सिंगलटन 1 त्याचं एकच फॅक्टर असलेला कोण आहे तर आपल्या त्या ठिकाणी 1/6 असं सांगता येऊ शकतं. 6 पैकी एक जण आहे की त्याचा फॅक्टर काय फक्त 1 आहे. आता प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 म्हणजे आता प्रॉपर्टी ऑफ कोणाकोणाची घ्यावं लागेल तर 2 असलेले कोणकोणते बघा इथं 2 आहे 3 आहे आणि 5 म्हणजे 2 3 आणि 5 अशा लोकांचा सेटची आपल्याला प्रॉपर्टी घ्यावं लागेल. आणि मग उत्तर किती प्रत्येकासाठीचं उत्तर किती तर प्रत्येक असे 3 आहेत म्हणजे उत्तर किती आलं 3/6 त्याची प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे कोण येईल फक्त 3 असलेला 4च आहे. एवढं एकच एलिमेंट की त्याचे फॅक्टर्स किती 3 आहे आणि मग त्याचं उत्तर येईल 1/6. आणि प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्रॉपर्टी ऑफ सिंगलटन 6 की असा एलिमेंट आहे की त्याचे फॅक्टर किती पडतात 4 असं त्या 6 पैकी एक जण आहे. मग प्रत्येकाची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी सांगून झाली. पहिलीची 1 असताना 1/6 आहे 2 असताना 3/6 आहे 3 असताना 1/6 आहे 4 असताना 1/6 आहे आणि म्हणून प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स आपण लिहू शकतो. हेन्स द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स काय इथे एक आपण चार्ट तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपलं चार्ट तयार करता येईल. त्या चार्टमध्ये आपलं एलिमेंट लिहिता येईल एक्स आणि पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स. ठीक आहे. आणि मग पहिला एलिमेंट कोणता आहे 1 त्याची प्रॉपर्टी 2 3 आणि 4 असतानाची प्रॉपर्टी. 1 असताना प्रॉपर्टी किती आली 1/6 2 असताना 3/6 4 असताना 1/6 3 असताना आणि 4 असताना पण 1/6. दॅट इज द रिक्वायर्ड प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन ऑफ गिवन एक्झाम्पल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं फक्त फाइंड द प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. असा आपला सोपा प्रश्न होता. ठीक आहे. पहा एक्झाम्पल नंबर 5 नंतर घेऊ आपण 6 आलाय. द प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स ॲज फॉलो. एक्स चे व्हॅल्यू दिल्या 0 1 2 3 4
आणि पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यू दिल्या 0.1 के 2K आणि परत के. तर फाइंड के विचारलं, पी ऑफ एक्स लेस दॅन 2 विचारलं, पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 2 विचारले, पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1 लेस दॅन इक्वल टू 4 आणि एफ ऑफ 2 विचारले. ठीक आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. सोल्युशन आता गिव्हन काय दिले बघा, गिव्हन प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन परत आपण लिहू, एक्स 0 1 2 3 4 पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स 0.1 के 2K आणि के असा हा टेबल दिलाय. आता दिलेलं कसं आहे रे, गिव्हन दॅट प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स दिलेलं आहे. दी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. मग आता प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स आपल्याला काय झालेलं आहे, दिलेलं आहे. दी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स. आता हे जर दिलेलं असेल तर आपल्याला 100% एक गोष्ट सांगता येते, कोणती माहिती आहे, त्यांच्या सगळ्यांची बेरीज, सगळ्या प्रॉडक्टची बेरीज. मग आता इथे आपण म्हणू शकतो प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 4. हे सगळ्यांचं उत्तर 100% येतं, 1 येतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून याचं उत्तर दिलंय 0.1. याचं उत्तर आपल्याला काय दिलंय, के दिलंय, त्याच्यानंतर 2K दिलंय, त्याच्यानंतर 2K दिलंय आणि शेवटी परत के, आणि ह्या सगळ्यांचं उत्तर 1 येतं. आता ह्या 1 इकडे पाठवून द्या आणि हे टोटल किती झाले 2 म्हणजे किती झाले टोटल 6K इज इक्वल टू 1 मायनस 0.1 म्हणजे उत्तर आलं 0.9. आणि मग के ची किंमत किती आली 0.9 डिवाइड बाय 6 आलं. म्हणजे आता के 6 याला भागूया, के ची किंमत आपल्याला 0.1 चा भाग जातोय 3 राहतात म्हणजे 15 अशी के ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. परत आता के ची व्हॅल्यू आपण गिव्हन एक्झाम्पल मध्ये ठेवूया. म्हणजे आता हेन्स दी गिव्हन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स काय गिव्हन प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स, तर आपण या ठिकाणी टेबल म्हणू शकतो. मग उत्तर काय, एक्स प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स. इथं काय आलं 0 1 2 3 आणि 4. मग आता त्याचे उत्तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पहिलं उत्तर किती त्याचं 0.1, तर दुसऱ्याचं किती 0.15, तिसऱ्याचं किती 0.30, चौथ्याचं 0.2 निघून ना 0.50. हे सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर पण येतं बघा. 30 60 झालं, हे 30 90 झालं, हे 10 0 म्हणजे 10 आहे. आणि मग उत्तर किती आलं 100 म्हणजे 1. आणि मग आता आपल्याला पुढच्या प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल. दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला त्यांनी, प्रॉपर्टी ऑफ एक्स विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2. आता हे हा टेबल लिहिला की आपलं काम फार सोपं होतं. म्हणजे आता विचारले का, हे विचारले याचा अर्थ काय झाला, प्रॉपर्टी ऑफ तुम्ही एक्स इज इक्वल टू 0 लिहू शकता, प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 लिहू शकता. आता दोघांची बेरीज आपल्याला करता येईल, 2 लिहिता येणार नाही कारण इक्वल टू म्हणलेलं नाही. 0.10 प्लस 0.15 मग उत्तर आलं 0.25. ओके. तिसऱ्या एक्झाम्पलचा विचार करताय, त्याच्यामध्ये तिसरा आकडा दिलेला आहे, प्रॉपर्टी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3. म्हणजे काय घ्यायचं, प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 असा आपण विचार करू. मग आता 3चं उत्तर किती येतं, सॉरी 5 नाहीच आहे, 3चं उत्तर किती आलं 0.30 प्लस 0.50. टोटल आन्सर बिकम 0.45 म्हणलं तरी चालेल. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न याच्यातला सोडवायचा, सब क्वेश्चन आहे चौथा. काय चौथा सब क्वेश्चन आहे, तर प्रॉपर्टी ऑफ 1 विच इज लेस दॅन इक्वल टू एक्स विच इज लेस दॅन इक्वल टू 4. मग आता कसं लिहिता येईल, तर प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रॉपर्टी ऑफ
एक्स इज इक्वल टू 4. आणि मग उत्तर काय म्हणून 1ची प्रॉपर्टी किती मिळाली, तर 1ची प्रॉपर्टी दिली 0.50, 2ची प्रॉपर्टी 0.30, 3ची प्रॉपर्टी 0.30 आणि 4ची 0.50. आणि मग उत्तर काय म्हणून आपल्याला हे 30 म्हणजे 0. टोटल आन्सर मिळालं 90. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. आता 5वं एक्झाम्पल आपल्याला सांगितलंय फाइंड एफ ऑफ 2. हा एफ ऑफ 2 म्हणजे कोणता आहे, तर दॅट इज वॉट काय म्हणलं काल कम्युटेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन. म्हणजे याचं डेफिनेशन काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एफ ऑफ 2, तर याची डेफिनेशन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू किती 2. याचा विचार आपल्याला करायला सांगितलं. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. आणि मग उत्तर काय आहे ना आपल्याला हे 0.1 म्हणजे 10, 0.50 आणि 0. किती आलं 30. हे सगळ्याचं उत्तर जर आपण काउंट केलं तर उत्तर इथं 45 म्हणजे 55 उत्तर येईल 0.55. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतात. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जातात. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला पाहिजे फाइंड द प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर डबलेट इन द थ्री थ्रोन अ डाय. 3 वेळा डाय थ्रो करायचा आहे आणि आता डबलेट आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला आपण डबलेट आपण माहिती करू. डबलेट म्हणजे काय, दी पॉसिबल डबलेट्स इन अ फेअर ऑफ डायस आर कोणकोणते असतील 1 1. हे डबलेट म्हणजे दोन्ही सेम असणे 2 2, त्यानंतर 3 3, त्यानंतर 4 4, त्यानंतर 5 5, त्यानंतर 6 6. दीज आर डबलेट्स. ओके. आता हे डबलेट्स आपल्याला माहिती आहेत. लेट कॅपिटल एक्स काय डिनोट करतोय, तर नंबर ऑफ डबलेट्स इन अ थ्री. इथं लिहू आपण दी नंबर ऑफ डबलेट्स. ठीक आहे. इन काय म्हणता येईल आपलं इन 3 थ्रोन ऑफ अ डायस. 3 वेळा डायस काय करायचा थ्रोन करायचा. इथं म्हणलं तरी चालेल ऑफ किंवा इन म्हणा इन 3 थ्रोन ऑफ अ डायस. 3 वेळा टाकल्यानंतर नंबर ऑफ डबलेट्स किती वेळा येतील आपल्याला ते पाहायचं आहे. Since the dice are thrown 0 1 2 and 3 0 1 2 3 are possible values of x. बघा 0 1 2 3 म्हणजे कसं 3 वेळा डाय टाकला पण डबलेट्स एका वेळा आलेलं नाही तेव्हा 0 होतं. 3 वेळा डाय टाकला पण आपल्याला एकदा कधीतरी डबलेट्स मिळालेला आहे. 3 वेळा डाय टाकला डायस थ्रोन केले तर 2दा आपल्याला डबलेट्स मिळाले किंवा 3ही वेळा डबलेट्स आपल्या ठिकाणी मिळालेलं आहे. मग आता इथे आपण म्हणू दी प्रोबॅबिलिटी of getting doublets in a single throw of a fair of dice. ओके. किती प्रॉपर्टी सिंगल थ्रो केलाय तर जास्तीत जास्त एकदा डबलेट येऊ शकतो 6 पैकी. दॅट इज द पी. त्याला आपण शेंडीवाला पी असं म्हणू. दॅट प्रॉपर्टी नथिंग बट 1/6. मग डबलेट येणार नाही अशी प्रॉपर्टी किती असं सिंगल थ्रो केला जातं तर दॅट इज अँड क्यू नथिंग बट 1 - 1/6 म्हणजे 5/6 असं होऊ शकतं की डबलेट्स येणार नाहीत.
आता x takes probability of x nothing but 0, that is probability of no doublet. नो डबलेट. आणि मग उत्तर काय, क्यू इंटू क्यू. हे पहिलं थ्रोन सिंगल आहे, हा 1 2 आणि हा 3. एकदाही काय आलं नाही, डबलेट्स आला नाही. मग याची प्रॉपर्टी किती, 5/6 5/6 इंटू 5/6. आन्सर बिकम 125/260. आता प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. एकदा डबलेट्स आपल्याला मिळाले. प्रॉपर्टी ऑफ 1 डबलेट्स. आता काय गंमत होईल, एकदा पी दुसऱ्यांदा क्यू क्यू. पहिल्यांदाच आपलं पहिल्याच डायमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं, किंवा पहिल्यांदा नाही मिळणार, दुसऱ्यांदा मिळू शकतं, तिसऱ्यांदा नाही मिळणार, किंवा पहिल्या दोन्ही केसेस वेळेस नाही मिळणार पण तिसऱ्यांदा मिळू शकतं. असं 3 चान्सेस यामध्ये होऊ शकतात. आणि मग याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल बघा. याचं उत्तर काय लिहिता येईल, हा 3 वेळा मिळणार आहे. मग 3 टाइम्स काय मिळालं आपल्याला, पी क्यू स्क्वेअर. म्हणजे काय मिळालं बघा, 3 इंटू 1/6 इंटू 5/6 इंटू 5/6. आणि मग आन्सर बिकम किती, तर 15 15 ते 45 75/260. हे झालं 1 डबलेटचं. आता प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. 2 डबलेटसाठी पाहायचंय, 2 डबलेट्स. मग आता उत्तर काय, 2 डबलेट्स परत एकदा असं जाईल, पी पी क्यू प्लस पी क्यू पी प्लस क्यू पी पी. म्हणजे हे पण 3 वेळा केसेस असे होईल, पी स्क्वेअर आणि क्यू. आणि मग याचं उत्तर 3 टाइम्स काय मिळालं बघा, 1/6 इंटू 1/6 इंटू क्यूची किंमत आहे 5/6. उत्तर किती मिळालं, हे 15 आलं, 15/260. असं ह्या 2 डबलेट्स 2 टाइम्स डबलेट मिळण्याचं. आता प्रॉपर्टी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. प्रॉपर्टी ऑफ 3 डबलेट्स. आणि मग उत्तर किती 3 डबलेटचं, तर पी पी पी. याचं उत्तर काय, 1/6 इंटू 1/6 इंटू 1/6. आणि मग उत्तर आलं 1/260. असं त्याचं उत्तर आपल्या या ठिकाणी मिळेल. आता करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगतात. हेन्स आपलं विचारलंय काय, फाइंड द प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ करस्पॉन्डिंग एन एक्स. मग तिथं म्हणायचं हेन्स दी probability distribution of x. मग आता काय लिहिणार तुम्ही इथं, स्मॉल एक्सच्या व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे, इथं प्रॉडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स. स्मॉल एक्सचे व्हॅल्यू कोणते, 0 1 2 3. बस एवढंच आहे उत्तर तुमचं. पहिलं उत्तर किती आहे तुमचं, तर पहिलं उत्तर 125/260. हे तुमचं पहिलं उत्तर आहे. ठीक आहे, आणि मग उत्तर काय आलं, 125/260. दुसऱ्याचं उत्तर काय, 75/260. तिसऱ्याचं उत्तर काय, 2 डबलेट्स असण्याचं उत्तर 15/260. आणि 1 डबलेट म्हणजे 3 डबलेट असल्याचं 200 1/260. आणि मग हा टेबल तयार केला की आपलं काय झालं, प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन. तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्व केलं, एखादं प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स दिलेलं असेल तर तुमच्या लक्षात ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर 100% 1 येतं. बघा 125 आणि 75 200 झाले, आणि हे 15 1 16 216 216. हे सगळ्यांची बेरीज उत्तर किती येतं, 1 येतं. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. पहा आता नवीन भाग याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ अ रँडम व्हेरिएबल. व्हेरियन्स म्हणजे आपण त्याला मीन पण म्हणू शकतो. सॉरी, रँडम एक्सपेक्टेड व्हॅल्यूला काय म्हणायचं, आपल्याला मीन म्हणता येईल. इट इज अ मेजर ऑफ लोकेशन ऑर सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे एक असा अंदाजे आपण मध्य पाहतो. इन द सेन्स दॅट इट रफली लोकेटेड ॲज अ मिडल. आपण त्याला मिडल म्हणू शकतो, किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू देखील आपण म्हणू शकतो ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स. मीन आपण काय म्हणू शकतो, त्याला ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ, आपण सरासरी अंदाज घेतो, ॲव्हरेज घेतो, त्याला आपण मीन असं म्हणतो.
एक्सपेक्टेड व्हॅल्यू डिनोटेड बाय लेटर म्यू ऑर ई ऑफ कॅपिटल एक्स, त्याला काय म्हणायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू असं म्हणायचं. लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल whose possible values x1, x2, x3 dot 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 xn occur with the probabilities p1, p2, p3 dot 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 pn respectively. करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी, प्रत्येकाला करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी अटॅच असते, तशी प्रॉपर्टी ऑफ असा एक्स आपण डिफाईन केलेला आहे. द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर अरिथमॅटिक मीन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल ई ऑफ कॅपिटल एक्स ऑर म्यू लेटरने दर्शवला आहे. इट कॅन बी डिफाईन ॲज समेशन ऑफ एक्स आय पी आहे. आता हेच फॉर्म्युला आपण आता 11वीला असा पाहिलेला आहे किंवा 10वीला. मीन आपण एक्स बारने दर्शवला आणि आठवतो का फॉर्म्युला, समेशन आय रन फ्रॉम 1 to n एफ आय एक्स आय. तर इथे एक्स आय पी आहे, इथं फ्रिक्वेन्सी म्हणत होतं ते प्रॉपर्टी बनतो. एवढाच दोघांमधला फरक आहे. आणि घेण्याची पद्धत कशी, x1 p1, x2 p2, xn pn, म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढण्याचं काम सोपं आहे. करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आणि करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीची काय करायची, गुणाकार करून बेरीज करायची, असं प्रत्येकाचं करायचं. दॅट इज हे आपण 10 मध्ये पाहिलंय. दॅट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ करस्पॉन्डिंग एक्स. ठीक आहे. आता याला दुसरं आपण ऑर मधून त्याला मीन किंवा एक्सपेक्टेशन असं आपण म्हणू शकतो. आपण रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स बाय देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजे काय, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज अँड रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज, त्यांचे काय करायचं, गुणाकार करून काय करायचे, बेरीज. प्रोडक्ट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स बाय देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज, यांचा गुणाकाराची बेरीज घेतली की त्याला म्हणायचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन असं म्हणतो. त्याच्या पुढच्या भागाकडे जायचं, आपल्याला व्हेरियन्स पाहायचा आहे. व्हेरियन्स पहा. लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल whose possible values x1, x2, x3 dot 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 xn occurs with the corresponding probability p1, p2, p3 p respectively. ह्याची करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी, ह्या करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी आहेत. ठीक आहे, प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे. मग व्हेरियन्स ऑफ एक्स इज डिनोटेड बाय व्ही आर ऑफ एक्स ऑर सिग्मा स्क्वेअर ऑफ सफिक्स एक्स असं म्हणलेलं आहे. आता त्याचा जो फॉर्म्युला आहे, सिग्मा स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू, दॅट इज व्हेरियन्स ऑफ एक्स इज नथिंग बट समेशन आर रन फ्रॉम 1 to n I run from 1 to n xi minus mu square into pi. म्हणजे प्रत्येक एक्स आय मधून काय करायचा, म्यू वजा करायचा, त्याचा वर्ग घ्यायचा, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, पी आय ने मल्टिप्लाय करायचं. जर नॉन निगेटिव्ह नंबर, जर समजा नॉन निगेटिव्ह नंबर सिग्मा एक्स दॅट इज अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स इज कॉल्ड स्टँडर्ड डेव्हिएशन. जर आपण त्या व्हेरियन्सचं अंडररूट जर घेतलं, वर्गमूळ जर काढलं, तर ते आपल्याला काय म्हणतात, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स दॅट इज रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ करस्पॉन्डिंग रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स असं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आता थोडंसं आपलं एक्सप्रेशन या ठिकाणी समजून घ्यायचं. आता व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण पाहिलं की समेशन आय रन फ्रॉम 1 to n इन ब्रॅकेट एक्स आय मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पी आय. आपण आता याचा विस्तार करू. समेशन आय रन फ्रॉम 1 to n एक्स आय स्क्वेअर मायनस 2 times एक्स आय इंटू म्यू आणि पुढं लास्ट केस म्यू स्क्वेअर आणि त्याला करस्पॉन्डिंग पी आय मल्टिप्लाय केलेलं आहे. आता समेशन आणि पी आय ने दोघांना मल्टिप्लाय करायचं. समेशन आय रन फ्रॉम 1 to n पी आय एक्स आय स्क्वेअर minus 2 times outside 2 mu also outside summation I run from 1 to n xi pi plus mu square outside summation I run from 1 to n pi. आणि मग हे आपल्याला असंच मिळेल, आय रन फ्रॉम 1 to n xi स्क्वेअर पी आय असं म्हणूया मायनस 2 times म्यू, याचंही व्हॅल्यू आपल्याला, म्यू म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आता म्यू कशाला म्हणलं आपण, समेशन आय रन फ्रॉम 1 to n एक्स आय आणि पी आयला म्यू म्हणले. मग इथं आपण डबल म्यू स्क्वेअर मिळाला, म्यू इंटू म्यू प्लस म्यू स्क्वेअर आणि ह्या समेशन ऑफ ऑल पी आयची किंमत किती, आय रन फ्रॉम 1 to n त्याची किंमत त्याला 1 असं त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे समेशन ऑफ ऑल पी आय नथिंग बट 1 हे लक्षात ठेवायचं, कारण सगळ्या प्रॉपर्टी बेरीज आपण आता 1 पाहिलेली आहे. मग समेशन आय रन फ्रॉम 1 to n एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस 2 times म्यू स्क्वेअर प्लस म्यू स्क्वेअर. एक म्यू काय होतं, याच्यातून गेट कॅन्सल होतो
मग समेशन आय रन फ्रॉम 1 टू एन एक्सआय स्क्वेअर इंटू पी आय मायनस म्यू स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला काय होतो या ठिकाणी तयार होतो. आणि मग आपण असंही त्याचं उत्तर लिहू शकतो समेशन आय रन फ्रॉम 1 टू एन एक्सआय स्क्वेअर पी आय मायनस म्यू म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू त्याचा वर्ग असे आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता हे जे लिहिण्याची पद्धत आहे ते असं पण लिहिता येईल आपल्याला समेशन दॅट इज व्हॉट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला त्याचं वेगळ्या भाषेत लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. आता याच्यातला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर हा कसा दाखवलाय दॅट इज व्हॉट समेशन आय रन फ्रॉम 1 टू एन एक्सआय स्क्वेअर इंटू पी आय हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागत दॅट इज व्हेरियन्स ऑफ एक्स. बऱ्याच वेळा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे व्हेरियन्स ऑफ एक्सचा. तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. हा व्हेरी आय एम पी फॉर्म्युला हा याच्यातूनच आपण तयार केलेला लक्षात येऊ शकतो. ठीक आहे. ओके.